हाय फ्रेंड, नमस्ते. सारिका दादा चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. गावाकडे संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. मी कुठे जाणार आहोत ते पण नक्की पहा. चला तुम्हाला दाखवते आमच्या घरातील कार्टून काय चाललंय ते. काय चाललंय? चला बाय. आम्ही रानात चाललो आहे. आम्ही रानात चाललो. श्रीवर लक्ष ठेवा. देवाच्या गेटच्या बाहेर जाऊन देऊ नका. श्री कुत्र्याच्या तोंडात हात घालतो. लक्ष. चला आज देवांशला घेऊन चाललं. आणि आज शेतात कशासाठी चाललं आम्ही? देवांश आपण कशाला चाललो? सरप्राईज. तुम्हाला पण शेतामध्ये सरप्राईज असते आमच्या, काही ना प्रत्येक वेळेस काही ना काही. चला आता आपण जाऊयात. आमच्या साक्षी तिला घेऊन चाललो. एवढं ऊन आहे. किती वाजलेत ग? 12 वाजले असतील. नाही अगं 10 वाजलेत फक्त. आपल्या 10 वाजताच काम आवरलं. चला बुलेट ट्रेन झालं ना. आपल्याला सोडित नाही. चिम्या जिकडे येणे आपण तिकडच. देवांशवाणी जसं देवांश सोडित नाही तसं चिम्या सोडित नाही. लयच आवाज येतोय. साक्षी लयच आवाज येतोय. ते पप्पा तर खुशीच होते. कॅचल कॅरा आहे. झाडं तुटली असतील ग. मला तर त्याच वाईट वाटतंय. हा ना. हे दोघांनी सकाळी येऊन कामं केलेत. ते बघ ना, टाकले सगळ्या झाडांना. लयच काम केले मोठं. आणि ह्या पुरीला तर आम्ही दरवेळेस म्हणतो आमच्या मागं नको लागू. ती ही पुरगी आमच्या मागं दरवेळेस लागून येते. जसं का लहान लेकरूच आहे बरं का. देवाची गाडी. आपण तो व्हिडिओ करत नाही का काढला कोणत्या दीदीला? तर दुसरं तिसरं काही सरप्राईज नाहीये. आमच्या ह्या रानामध्ये झाडं लावलीत आणि आता उन्हाळा पण आहे, त्याला पाणी कमी पडते. त्यासाठी आम्ही झाडांना पाणी कमी पडत होतं म्हणून इथं बोर घेतलेला आहे. विहिरीत पण पाणी खूप कमी असतं, त्याच्यामुळं नवीन विहीर चाललं होतं बोर घ्यायचं. तर चला बघू पाणी लागतंय का काय होतंय आपण पुढं. आणि ह्यांचं काम चाललं होतं तिकडं बोर घ्यायचं काम चालू आहे. आणि ह्यांचं झाडाला जे गव्हाचं बुसकाट टाकायचं चाललंय झाडाखाली, जेणेकरून ती झाडं लवकर झाडाच्या खालचं लवकर सुकू नाही म्हणून त्यासाठी चाललं होतं काम करायचं. तर बघा आता 10-15 मिनटं झालं आम्ही आलोच. पाहतच होतो तोपर्यंत थोडंसं पाणी लागलंच होतं. पहिल्यांदा थोडंसं त्याच्यामधून नाही का थोडी माती धूळ निघतच होती. आणि ते थोड्या वेळाने लाल माती निघायला लागली. हे असं लाल माती निघत होती आतून. पहिली काळी निघाली, नंतर लाल, मग ओली माती निघत गेली खाली. आणि डायरेक्ट थोडंसं पाणी म्हणजे लागलेलं आहे. जेवढं झाडांना पुरण एवढं, ह्या शेतात पुरण एवढं तरी पाणी लागलेलं आहे तिथं. तर चला नंतर अजून कळण हळूहळू किती. सध्याला तर लागलेलं आहे आपल्याला. चालू सुद्धा नव्हता केला.
इथपर्यंत आलं टबापर्यंत. 15 मिनिटात एवढं पाणी आलंय पण. आलंय ना. आला आला. ठीक आहे का अक्का? हा चला एवढं झालं तरी लय झालं. झाडं फक्त झाडांपुरतं, पण उन्हाळ्यात लागले ना ऐन उन्हाळ्यामध्ये पण. आता हे सगळे काय करणार? एक काढून ठेवणार ह्यांच्याकडे नळ्या. मग खाली रिकामच लय भारी. आणि आमच्या तळ्यातलं वय दादू किती वाहिलं होतं तवा. हे काय हे पहिलं 2 चिपाळ्या काय पाण्याचा. बरं लागलं म्हणायचं. त्यांनी टाकली सगळे नळ्या भरून काढणार ते. मला वाटतं असते का प्रत्येक नळी अशी काढणार का बाहेर? पाणी बरोबर लागलं. पहिल्यांदा बोर घेतल्याला बघितलाय आमच्या. चला आता ते नळ्या काढायचे. चला सासूबाईंना फोन करते सुनू आणि सांगते पाणी लागलं म्हणून.